तर या मॅचचा हिरो ठरेल निवृत्ती, ज्याने टीम मध्ये खेळत असताना टीमचा डाव सावरला. मी म्हणेन विकेट गेल्या, टीमच्या जयेश आउट झाला, विशाल मडवी आउट झाला, परंतु या खेळाडूने टीमला सावरलं. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा रन केल्या. 8 बॉलमध्ये 17 रनची खेळी या बॅट्समनने साकारली आणि तो ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे जोडलेले आहेत बाळू पाटील सर. थँक्यू कुणाल सर. तर अभिनंदन निवृत्ती, प्रथमतः तुमचं वेलप्लेट, खूप चांगला खेळ केला आणि संघाला मात्र 2 सामने तुम्ही विजय करून दिलेत आणि पुढच्या फेरीत दाखल झाल्यात. तर्जकांच्या माध्यमातून आपण पाहू शकता तुम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी आपण मिळाले तर रॉकस्टारकडून टी शर्ट, संजय अलिमकरकडून मनगटी घड्याळ, आयोजकांच्या माध्यमातून एक मोमेंटो, ब्युटिफुल मोमेंटो तुम्हाला दिलं जाणार आहे. तर पद्माकर पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची. खूप चांगला खेळ केला निवृत्तीने. संघ थोडासा बॅकफुट होता, आपण तर विशाल बाद झाला, जयेश बाद झाला, नंतर जबाबदारी का असते आणि जबाबदारीने खेळ केला. मग दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची. रॉकस्टारकडून टी शर्ट, संजय अलिमकरकडून मनगटी घड्याळ, धन्यवाद. निवृत्ती एक मिनिट, निवृत्ती बातचीत करत नाहीयेत तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स, जिथे शेवटचं मॅच आणि पहिलं सत्र सुरू होतंय. संतोष म्हात्रे सर, कोपर खेळणी यांच्याकडे. धन्यवाद. थँक्स सो मच बालू पाटील जी अँड कुणाल. अच्छा, शेवटचा सामन्याकडे जाऊया थेट. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सचिन भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट, साईड आर्म गोलंदाजीप्रमाणे त्याची ॲक्शन आहे आणि अपसाईडला टप्पा ठेवला. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी हा खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातात. चेंडू डॉट. बामाली वर्सेस उंबरली असा सामना चालू आहे. शेवटचा चेंडूला दिशा दिली, कॉर्नरवरून क्षेत्ररक्षण फील्ड करेल. एक धावणे एक हात खोलते इथे फलंदाज मयूर गोंधली. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर मात्र खातं खोलताना संघाचा श्री गणेशा करते. यावेळी बामाली संघ बिनगडी बाद 1. दुसऱ्या फेरीत आमने सामने, एका साईडला बामाली तर दुसऱ्या साईडला फिल्डिंग करताना उंबारली. शॉट थर्ड मॅन इनसाइड ए सर्कल आपण पाहतो. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, हे क्षेत्ररक्षणची सजावट आहे. 30 ॲड ऑफ साइड. स्टान्स सोडला, फटका चांगला, चेंडू जाते स्क्वेअर लेगला बेदून, सरळ आर पार, सीमा पार, 4 रन. सुरेख गीते समर्पित स्पर्धेचे भाग्य विधाते दिनेश दादांना. 3 चेंडू झालेले, 5 धाव मत, धावफलकावर राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलं इथे लाप करताना, टायमिंग मिस, परंतु खूप दूर होता लंगॉनचा क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल आणि वाईड थ्रो येईपर्यंत सहजगत्या 2 धाव मात्र यावेळी खात्यात जोडताना फलंदाज कैलास पावसे आणि मयूर गुंधळी असे 2 बामालीचे खंदेवीर आघाडीला येताना खणखणी सुरुवात. 4 चेंडू त्यापर्यंत आतापर्यंत धाव फळक्या लागतात. स्कोर बोर्ड होती 7 बिनगडी बाद. गोलंदाज सचिन भोईर, मॅन फ्रॉम उंबारली. ओ हो, पल्लू शॉट इज अ तिलक रखे दिलसान बट इज अनसक्सेसफुल. आउटसाइडला लागला, चेंडू गेला सरळ बॅकवर्ड शॉट पॉइंटला, अचूक टिपला पहिला हादरा. यावेळी बामाली संघाला परतलाय कैलास पावसे. बॅक इन पवेलियन. डीजे
सुपर यार, एकच वादा आमचा राजू दादा मोठ्या मनाचा. हा, हे गीत होतं रमेश माली. 7 धावा लागतात धाव फलकावर, एक गडी झटका लागले. या वेळेला आपण स्कोर बघितलं तर बामाले संघ अगेन्स्ट उंबरलीच्या विरुद्ध पाय गोलंदाजीचं विश्लेषण. पहिला डॉट 1-4, त्याच्यानंतर 2 आणि विकेट. एक कश्मकश आहे चेंडू आणि बॅटमधून चाललेला हा संघर्ष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. एक हाडी चषक 2021 एक रोमांचिक स्पर्धा, एकानं सरस असे सामने पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. आजचा शेवटचा सामना उंबारली आणि बामालीच्या विरुद्ध. बामाले फलंदाजी करताना त्यांच्या लेफ्ट हँड पॅसन सुरेख फटका, चेंडूला उडवून देण्याचा प्रयत्न परंतु थोडासा अपयशी. सीमा रेसे लगत ब्युटिफुल कॅट, सुरेख झेल टिपला आणि एक बॅक टू बॅक 2 हादरे दिले यावेळी सचिन भोईरने. यशस्वी गोलंदाज, 4 चेंडू पर्यंत मात्र विकेट मिळत नव्हते. 5वा 6वा चेंडू विकेट गेला सचिन भोईर आपल्या उंबरली गावासाठी. अनोख्या अंदाज षटकाची समाप्ती. 7-2 गडी बाद, 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट असं खिंडार पाडलं. सुरुंग लावायला सुरुवात केली. हॅट्रिकवर असणार जर दुसरं षटक जर मिळालं गोलंदाज सचिन भोईरला तर ते हॅट्रिक मात्र तो पूर्ण करू शकतो. आदरणीय खाडीगावचे महेशजी पाटील यांचं आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम. खाडी चषक 2021 पर्व 23 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही. हॅट्रिकची संधी असणार आहे जर दुसरं षटक टाकायला आला तर. रजनीश गुरबान या रणजीमध्ये घेतलेली हॅट्रिकची संधी आहे. पण हॅट्रिक रजनीश गुरबानला माहीत नव्हतं का आपल्या हॅट्रिकचा बॉल आहे. प्रेक्षकांनी सांगितलं यू ऑन द हॅट्रिक, तेव्हा उमजलं आणि तो चेंडू मात्र हॅट्रिक करून गेला रजनीश गुरबान. अनोख्या हातामध्ये हॅट्रिकची संधी अजूनपर्यंत सचिन भोईरला ती संधी आहे. सोमनाथ भोईर उंबारली करून सोमनाथ भोईर खाडी गाव एंड कडून राईट आर्म उर्दू विकेट. साईड आर्म हा असा स्टाईल आहे त्या लसित मलिंगाप्रमाणे. त्याची साईड आर्म गोलंदाजी पण ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे 2 धावा घेतल्या. 2 धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे जाते. यावेळेला पहिल्यांदा फलंदाजी करताना बामाले संघ 2 गडी बाद 9. बामाले आणि उंबारली यांच्यामध्ये चाललेली काटेकी टक्कर, घमासान. कोण जाईल तिसऱ्या फळीमध्ये चाललेले आमने सामनेची टक्कर. टाक, गोड साऊंड. पण इथे मात्र आवाजाला ताकद थोडीशी कमी पडली. अचूक झेल वाईडिश लॉंग ऑफला. आणखी एक झटका. फलंदाज यावेळी परतताना बामाले संघाचा आकाश जुएकर इज पेबेलेनेन बॅक इन पेबेलेनेन. त्या दरम्यान थोडासा वेळ निश्चित जाऊया आपण संगीत डीजे ऑपरेटरकडे मधुर संगीत ऐकण्यासाठी. येस, चांगलं समर्पित गेलं होतं. यावेळी निश्चित वाट लागल्याचे बिकट परिस्थिती निश्चित जाते यावेळी बामाले संघाची. कारण 3 खंदे फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला. कठीण परिस्थिती आहे पण यातून उभारा लागेल. पार्टनरशिप अतिशय भागीदारी महत्वपूर्ण असेल. सिच्युएशन बिकट आहे पण ती सावण्याची निश्चित आवश्यकता आहे मुवमेंटला बामाले संघासाठी. राईट आर्म उर्दू विकेट अवे फ्रॉम द बॉडी. खडे खडे केले, नॉट फुटवर्क. ही थोडीशी चूक होते साईड आर्म गोलंदाजी करताना. सर थोडंसं अडचणीत आणलंय मी म्हणे निश्चित. सोमनाथ भोईर गोलंदाजीने उंबरलीकडून गोलंदाजी टाकताना अक्षरशः तिखट मारा, भेदक मारा. कारण पहिल्या 2 धावा विकेट आणि डॉट असं 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केला. मयूर हा स्ट्राईक एंड. मयूर गुंदली अंगारडी लिहिलंय. सावराव लागेल संघाला. परिस्थिती अक्षरशः खराब आहे. जागेवरून खेळायचा आणि मागून मात्र बेल्स क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी यार. यॉर्कर पद्धतीचे चेंडू पूर्णपणे डाबी एष्टी आडवी न करता बेस फक्त उडवली होती आणि 4थं यश मिळून देते यावेळेला सोमनाथ भोईर गोलंदाज. उंबरली संघाला अक्षरशः बिकट अवस्था, खराब स्थिती. 9-4 गडी बास अशी बिकट अवस्थेमध्ये खराब सिच्युएशन. चला संगीत थोडासा मात्र दिलासा देईल असे यशो बाळगूया आणि थेट जाऊया आपण
लेमन देसाई बाय भेटलेले आहे. वसार आणि वाडेघर यांची लढत होणार, पण 3 संघ काल क्लिअर झाले. मग आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर घेसर आणि दातिवली याच्यामध्ये कोण जाईल? येस येस, याच्यामध्ये कोण निघेल जाईल? तिसऱ्या संघामध्ये चाललेल्या आमने सामन्याची काटेकी टक्कर, त्यामध्ये अडचणीत आहे. त्याच्यामध्ये शिस्तबद्ध इज अ इकॉनॉमिकली बॉलिंग बाय सचिन भोईर अँड सोमनाथ अडचणीत आणले आणि चोख कामगिरी बजावली या बोल्या उंबारली संघाकडून गोलंदाजी टाकताना. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर सोमनाथ भोईर लास्ट डिलिव्हरी टाकण्यासाठी. 7 धावांचा षटक अनोख्या अंदाजामध्ये हॅट्रिकवर आहे सचिन भोईर. 7 धावा 2 विकेट. त्याच रेषेने कित्ता गिरवताना गोलंदाज सोमनाथ. पॅचचा कडक आवाज, कॉट बिहाइंड द स्टंप, बॉल बाय सोमनाथ भोईर. ही 5वी विकेट गारत भामाली संघ संकटात. अर्धा संघ ही फळी गेले तंबूच्या आसऱ्याला. 5 गडी बाद 10. व्हेरी बॅड सिच्युएशन, खराब स्थिती. सामना अडचणीत आहे. कपिल देव निखंज याच वेळेला आलेला होता 1983 झिम्बाब्वे, परंतु आपल्या भारतीयांचं दुर्दैव आहे ती 175 धावांची नाबाद खेळी आपण पाहू शकलो नाही. त्याचं कारण होतो कॅमेरामॅनचा हरताळ. 175 ग्लेन टर्नरला ओलांडून गेले होता कपिल देव. 6 गडी बाद 11. सेम सिच्युएशन. ते स्पर्धा जिंकत नाही. 175 धावा जर कुठल्या नसती 1983 सन्मानाने आपण घेऊन येऊ शकलो नसतो. सेम सिच्युएशन नाव उम्मारली मामाली माफ करा मामाली संघाची सेम सिच्युएशन आहे. झिम्बाब्वे संघाने केली होती, कपिल देवनी सावरलं होतं. त्यामुळेच त्याला शतकातील सर्वोत्तम खेळाडू ठरवलं होतं. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव म्हणू लागली चुरस ही जिंकलेली होती. शतकातील सर्वोत्तम कपिल देव निखंज. त्यावेळी कॅप्टन आणि 175 हा निकष काढला होता ठरवताना सर्वोत्तम शतकातील कपिल देवला. इथे सिच्युएशन सेम आहे. 10-5 गडी बाद. बघूया कपिल देवची भूमिका कोण उठवतोय. राईट आर्म ओर द विकेट, बॅकफुटवर गेला. हो इथे मात्र थोडासा झेल लांब होता. कट केला, चेंडू सरळ जाईल थर्ड मॅनला ओलांडून 4 धाब्यांसाठी. अतिशय मोक्याच्या क्षणी 4 धावा मिळतात आणि दिलासा देणार चौकार मात्र मिळतो यावेळी मामाली संघाला. 14-5 गडी बाद. प्रवीण गोंधळी आणि सूरज भोईर अशी जोडी जी अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी करतील. जे केलं होतं किरमाणी आणि कपिल देवनं. 5 बाद 17, 6 बाद 11. त्याच्यानंतर 128 पार्टनरशिप विथ किरमाणी अलॉंग विथ कपिल देव कॅप्टन कीपर 1983 वर्ल्ड कप. अशी जोडी आहे. ही जोडीला सेम सिच्युएशन खेळायला लागेल. धावा काढाव्या लागतील. राईट आर्म ओर द विकेट. इथे मध्येच वळवलं, चेंडूला दिशा दिली. मिड विकच्या ठिकाणून दूर वरून क्षेत्ररक्षण अडवतो आणि डोळ्यांच्या इशाऱ्यामध्ये मात्र धावा काढल्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण अँड सूरज 2 धावा वाढवतो स्कोर भामाली संघाचा. या केठन पिरियड तिसरं षटक चालू असताना 16 प्रेम भोईर आलेत गोलंदाज यावेळी उंबारली संघाकडून. शॉट थर्ड मॅच, शॉट फाईन लेग आणि जो कव्हर पॉईंटला त्याला हटवलं गेलं. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण जोरदार मारण्याचा प्रयास केला. ऑन अप ट्रॅप केला. चेंडू जातो दूरवरून लॉंग अप क्षेत्ररक्षण होते. इथे मात्र फंबलिंग झाल्या. त्या संधीचा फायदा घेतला आणि जिथे 1 होती तिथे 2 धावा मात्र कन्वर्ट. 1-1 2-2 धावा. थेंबे थेंबे तले साचे असे म्हटलं जातं. या 2 धावा मात्र कुठपर्यंत नेतील आणि या 2-1-2 अक्षरशः मात्र कारणीभूत ठरणार आहेत शेवटच्या क्षणासाठी उंबारलीच्या विरुद्ध खेळताना बामाले संघाला. गोलंदाज प्रेम कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट ओर द विकेट. बेहतरीन शॉट. हवेचा फायदा मिळेल काय, परंतु इथे मात्र सरळ चेंडू जाते. येस येस डीजे. चौकार आल्या. दिलासानं पुन्हा एकदा महत्वपूर्ण चौकार होता बॅटमधून यावेळेला प्रवीण गोंधळीच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत लागवल्यानं वैयक्तिक जातो. अतिशय संकटमोचक खेळी खेळताना आपल्या संघाला सावरताना बामाली संघाला वैयक्तिक 13 5 चेंडू खेळल्या 13 धावा. विचार करण्यासारखे अजून सामना संपलेला नाही. पहिला चेंडू 4, दुसरा 2, 2, 4 असं विश्लेषण आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे. माझ्या उर्वरित अजून 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूमध्ये 20-25 धावा आल्या तर सामना डेफिनेटली टफ फाईट. उंबारली विरुद्ध भामाली असे घमासन काटेकी टक्कर
डॅटल अलॉंग विथ द ग्राउंड इथं ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. कव कॉर्नर जाईल, फील्ड करेल तोपर्यंत एकदम मिळते फलंदाजाला. इथं ऑन स्टंप फेक होती अचूक. तिथे धाव फक्त मिळेल एक. एकने धावसंख्या मामाले संघाची पुढे सरकते. 5 गडी बाद 23 रन. 23-5 गडी बाद अशी सद्यस्थिती आहे. परिस्थिती बिकट, पण बिकटपासून सावरताना मात्र खरोखर चांगला खेळ चाललाय प्रवीण गोंधली आणि सूरज भोईर यांचा. लवली अनबिटन पार्टनरशिप दॅट मोमेंट. या क्षणाला ही जोडी जमणे अतिशय हितकारक आहे संघासाठी. गोलंदाज प्रेम उंच घेतलाय हा फटका. खरी कसोटी असेल. हो 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 हो, इथे झेल मात्र घेता आलाय, पण 2 धाव मिळतात त्यावेळी फलंदाजाला. 2ने धावसंख्या मात्र भामाली संघाच्या पुढे जाईल, सरकते 25 वर. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा फलंदाजी करताना भामाली संघ अडचणीतून सावरताना थोडे थोडे पुढे. ड्रिंक्स ट्रॉली मध्ये आपण जाऊया मधुर गीत ऐकण्यासाठी डीजे ऑपरेटरच्या. तर 3 धावा आणि 3 झटके देताना अक्षरशः अडचणीत आणलं होतं या षटकामध्ये. अशा 2 षटकामध्ये केवळ फक्त 10 धावा 5 गडी बाद अशी स्थिती होती. त्याच्यानंतर मात्र हे भागीदारीने प्रवीण गोंधळी आणि सूरज भोईरने मात्र आपल्या बामाली संघाला सावरताना नेले 25 वर. 15 धावा चोपून काढल्या प्रेम भोईरच्या तिसऱ्या आणि आपल्या पहिले षटक टाकताना. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये मात्र 2-4 फटके मोठे आले. सामना तगडा स्थितीमध्ये मात्र जाईल, सेट करून जाईल. चांगलं समाधान स्कोर अगेन्स्ट उंबरलीच्या गाडी चषक 2021 पर्व 23 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. लाजवाब आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय पर्व 23 मध्ये. गोलंदाज येतोय यावेळी. गोलंदाज राखण्यासाठी सोमनाथ भोईर. परंतु सचिनवर न देता सोमनाथ साईड आर्म गोलंदाजी आहे, कारण 3 धावा दिल्या, 3 झटके दिले. पण हॅट्रिक मात्र होणार नाही सचिनची, कारण षटक मात्र मिळत नाही. साईड आर्म हो यार, बॅटचा हँडल जवळजवळ तुटण्याच्या स्थितीमध्ये होता. एवढा ब्रह्मास्त्र ब्रिकेट. म्हणून ते साईड आर्मच्या गोलंदाजी लसित मलंगा जसे गोलंदाजी टाकतो त्या प्रकारची गोलंदाजी होती. त्याच साईड आर्म गोलंदाज लसित मलंगाने मात्र फ्रँचायझीज क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. इज ए गुड बाय टू फ्रँचायझी क्रिकेट IPL. पण ते T20 मध्ये खेळत राहणार. त्याचप्रमाणे सोमनाथ भोईरची गोलंदाजी साईड आर्म राईट आर्म ओ नजाकत होती. फ्लिक केला, चेंडू जाते लॉंग लेग आणि फाईन लेगला सरळ चिरून सीमा रेषेच्या. गुड फिल्डिंग यार, क्लासिकल 100% डेडिकेशन. तर प्रेक्षकांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. अंपायर 4 रन, कारण इशारा दिलाय पंचांनी, चेंडू सीमा पार. पण जेंटलमॅन क्रिकेट खरोखर सचिन भोईर आहेत आणि त्यांनी मात्र जेंटलमॅन दाखवला. जे रिस्पेक्ट करणार असे असतात सचिन. आणि सचिन रमेश तेंडुलकर 17 टाइम्स इज बकनर गिवन आउट इज अ रॉंग डिसिजन अगेन्स्ट क्रिकेट गॉड सचिन रमेश तेंडुलकर. त्या सचिनने मात्र इथं मान्य केलं, येस वी डेफिनेटली रिस्पेक्ट टू द अंपायर. इथे धावा लागतात 29. आकार येत चाललेला आहे यावेळेला बामाली संघाला. सावरताना जसं सावरलं तुम्ही म्हटलं तर कपिलदेव किरमाने, तसंच ही जोडी प्रवीण गोंधली आणि सूरज भोईर. चांगला फटका आला होता. कार्पेट दिशा दिली, मिड विकेट दूरवरून जोपर्यंत क्षेत्ररक्षण येईल फील्ड करेल एकदा पूर्ण केले. तर इथे मात्र इशारे होते आखो मे
डोळ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र तीक्ष्ण नजर एकमेकांची पाहिली आणि स्वतःला म्हटलं यस डेफिनेटली यू कम्प्लीट. 2 धावा आपण पूर्ण करू शकतो. तेच झालं. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते. यावेळेला बामाळी संघाची 5 गडी बाद 31 धावा. 0-4-2 असे 3 चेंडू आतापर्यंत धावा खर्च केले सोमनाथ भोईरने 6. ब्रह्मास्त्र परफेक्टली बुंदा ब्रेक द मिडल स्टंप. ज्ञान यावेळेला फलंदाज सुर प्रवीण गोंधली इन बॅक इन पेविलियन. 6वा हादरा यावेळी बामाले संघाचा. जी जबरदस्त धावसंख्या होती कारण धावसंख्या जेव्हा 10 होती तेव्हा 5 झटके लागले होते. इथे मात्र खरोखर 31 धावसंख्येवर 6वा गडी बाद होते. चांगली धावसंख्या मात्र भागीदारी जुळत होती. तेव्हा मात्र चेंडू टाकला सोमनाथ म्हणे ब्रह्मास्त्र क्रिकेट बुंदा यार्क बॅक इन पेविलियन. 6-31 अशी स्कोर आहे बामाली. आइए डीजे. डीजे थँक्यू सो मच. 31 धावा लागते दाफडकावर. सोमनाथ भोईने मात्र आज कमाल केले. छाप सोडून गेले. प्रभावी मारा. पहिल्या षटकात 3 धावा ते 3 गडी बाद केले होते आणि चौथं संघाकडून येताना आपलं दुसरं टाकताना आणखीन एक झटका. 4था विकेट या मॅच मध्ये. जसं म्हटलं कुणालने कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी हे पॉईंट अतिशय प्रत्येक विकेटला 3-3 5 विकेट घेतले तर 25 अजूनही 10+ पॉईंट मिळतील. म्हणजे तब्बल 25 पॉईंट पण झेप घेऊन जातील. पण 1 विकेटमध्ये काढायला लागेल 2 चेंडूमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट सांड. ओ ओ ओ ओ सुपरबली यार कमाल करून गेला. म्हणूनच तर सचिनची हॅट्रिक असताना त्याला थांबवलं आणि सोमनाथवरती भरोसा ठेवला. इज अ गुड कॅप्टनशिप बाय उंबरली कॅप्टन कीपर सचिन. जबरदस्त नेतृत्व पाहायला मिळतंय कारण सचिन भी हम किसी से कम नाही असं षटक टाकलं होतं पण भरोसा ठेवला सोमनाथ भोईरवर. संधीचं सोनं केलं आणि कोठ्यामधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. यामध्ये विचार असतील 5 विकेट हॉल ही गर्वाची बाब असते गोलंदाजासाठी. 2 षटकामध्ये 5 विकेट हॉल. राईट आर्म फ्रॉम द विकेट. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. बॅटचा आतमध्ये चेंडून जातोय. सरळ इनसाइड सर 38 मध्ये शॉर्ट स्क्वेअर लागला. सिंगल घेतली. यापैकी 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बामाले संघ या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचते 6 गडी बाद 32 वर. आइए थोड़ा समय है डीजे. मधुर संगीत लेकर एक बार फिर. पर्व 23 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अखेरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आशुतोष भोईर. काय चिकी शॉट बॅकफुटवर गेला. जागा बनवली आणि फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी धडपड होती. हे 100% देण्याचा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने इथे फलंदाज मात्र बाद. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अपूर्ण पडताना फलंदाज परत धावचीच्या रूपामध्ये हा पवेलियनच्या आसऱ्याला. 7वा गडी बाद. धावसंख्या 34. नो मेडन 10 धावा खर्च केले आणि 4 विकेट. दॅट इज अ लवली मॅग्निफिसंट फिगर. टेनिसमध्ये आकडे गोलंदाजे कमी अभावाने पाहायला मिळतात. ती फिगर मॅजिक फिगर दाखवून 2 ओव्हर नो मेडन ओनली 10 रन्स अँड 4 विकेट. सोमनाथ भोईर अवे फ्रॉम द ऑफस्टॉमच्या बाहेर खूपच बाहेर पिचिंग होते. पंचांनी मात्र इशारा केला व्हाईट बॉलचा. 35 धावा तब्बल लागते स्कोर बोर्डवर.
सात गडी बाद. सूरज भोईर आहे आणि पंकज पावशे एक खेळपट्टीवर आहे. गोलंदाज भार मात्र आशुतोष भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड. Full toss, going and gone. Yes, it is over the mid wicket. 6 run. यार थांबलाय, संयम ठेवला, त्याच्यानंतर मात्र फुलटॉसला माफी मिळत नाही हे सांगून गेला षटकार सूरज भोईर. व्हॉट इज शॉट यार. स्वतः पोहोचले वैयक्तिक 8 वर आणि संघाची धावसंख्या मात्र आकार देते 41 वर. 41 7 गडी बाद. 41 अजून 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 4 चेंडू बाकी आहेत, माफ करा. 4 चेंडू मध्ये 12 धावांची अपेक्षा आहे. 2 मोठे फटके आले. सामना तगड्या स्थितीमध्ये. राईट आर्म उर्दू विकेट. ऑफ स्टंपच्या प्रेशर इज ॲब्सोल्युटली ट्रिमेंडस प्रेशर ऑन द बॉलर. षटकार खाल्यानंतर स्वाभाविक असतं, कारण तगडा फलंदाज आहे जो आले बरोबर कपिल देव निखांच्या क्रमांकावर 7 नंबर MS धोनी. तिथे मात्र षटकाराचं प्रेशर मात्र स्पष्ट दिसलं आशुतोष भोईर याच्या गोलंदाजीवर. वाईड बॉल 42 धावा लागते स्कोर बोर्डवरती. राईट आर्म उर्दू विकेट आशुतोष. इथे जणका मार मोठा फटका. वाईड शॉट आहे, मजबूत बांध्याचा फटका सूरज भोईरच्या बॅटमधून. हो ऑन द राईज. ही अशक्य गोष्ट असते, बरेच वेळेला अवघड गोष्ट आहे. टप्पा ऑन द राईज इज अ लापटो लॉंग ऑफ इज अन एरिया. 4 रन. सुरेख फलंदाजी. सामन्याला मात्र समान स्थितीमध्ये आणलं, त्याचं खरं श्रेय जातंय कपिल देव निखंज प्रमाणे सूरज भोईरला. वा बाय वा, सुपरबली शॉट. धावसंख्या 6 ने वाढली जाते 48 वर. 7 गडी बाद 48. अजून 3 चेंडू बाकी आहेत. कमाल केले. याला म्हणतात टेम्परामेंट, याला म्हणतात संयम. काय शेवटपर्यंत थांबलाने तर 2 षटके मारून संघाला चांगल्या स्थितीत घेऊन गेला बामाली संघाचा फलंदाज सूरज भोईर. सुभाब यार, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या सूरज भोईरचं. सुरेख फलंदाजी. प्रेशर आहे या वेळेला आशुतोष भोईरवर. 2 चेंडू अजून बाकी आहे. राईट, 3 चेंडू अजून बाकी आहेत, कारण वाईट टाकला होता. कमालीचं प्रेशर. षटकार खाल्यानंतर मारल्यानंतर मात्र 2 वेळेला घडलं. एक मिड विकेट उडवून दिलं होतं मिड विकेटला. इथे लॉंग ऑफला उडून सेम सिच्युएशन. ही डिलिव्हर वाईड ऑफ साइड ऑफ स्टंप. हे क्रिकेटची बऱ्याच वेळेला गोलंदाज आहे. नाव स्ट्राईक साइड एंड चेंज. गोलंदाज स्टुअर्ट बोर्डला जेव्हा युवराज सिंगने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तेव्हा त्याने एंड चेंज केला होता, पण एंड चेंज करून उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर युवराज सिंगने परत लगातार 3 षटकार. इतिहास रचून गेला स्टुअर्ट बॉर्ड. त्याप्रमाणे एंड चेंज केले यावेळेला. बघूया एंड चेंज करून आशुतोष भोईरला यश मिळतं का. राईट आर्म फ्रॉम द विकेट. हो ऑफसाइड अवर्स. इथे यशस्वी होतोय. ज्याप्रमाणे स्टुअर्ट बोर्डला करता आलं नाही ते करून दाखवलं. डॉट चेंडू टाकून आशुतोष भोईरने. लवली यार, सुबबली डॉट बॉल. धावसंख्या 49. लास्ट 2 बॉल टू गो. Shot third man shot by leg backward point. Shot extra cover. Deep square of the point and long off. Deep mid wicket, deep square leg is analysis of fielding. क्षेत्र खेळलंय फाईन लेग आणि स्क्वेअर लेग. हे क्षेत्र खाली ठेवलंय. बघूया पण त्यापर्यंत गोलंदाजी गेली मिडल आणि नेक्स्ट टाइमला तर ते क्षेत्राचं मात्र किंमत मोजावी लागेल गोलंदाजाला. राईट आर्म फ्रॉम द विकेट. सुबबली बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप. पुलेंचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातो. इथे थोडं फंबलिंग होतं. त्या संधीचा फायदा घेतला आणि 2 धावा मात्र पुन्हा आपल्या खात्यात जमा केल्या सूरज भोईरने. कमालीची संकटमोचक खेळी. 2 धावांनी मात्र अर्धशतक पार 51 वर. सामना चुरशीचा होईल असं समाधान स्कोर बोर्डवरती बामाली संघाचं अगेन्स्ट उंबारली. 1 टू गो. आजच्या या लढतीतला शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातला पहिला इनिंगचा लास्ट चेंडू. ही कमजिंग बॉल आशुतोष भोईर टू सूरज भोईर. अखेरचा चेंडू इनिंग बदला. राईट आर्म फ्रॉम द विकेट. चांगले चेंडू साईड चेंज करून काहीतरी मात्र यश प्राप्त झालं. इथे 1 धाव होती, तिथे मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. धावा मात्र पोहोचवल्या 53 वर. 54 टू विन. उंबारली. कमालीची फलंदाजी, संकटमोचक फलंदाजी. निश्चित अशा परिस्थितीमधून ज्या कपिल देवनं सावरलं होतं 5 बाद 11 तशीच इनिंग मात्र खेळून गेला सूरज भोईर बामाली संघासाठी.
लवली बॅटिंग यार. 53 धावा 7 गडी बाद. 54 टू विन. टार्गेट सेट टू उंबारली. ओ टू कुन्नाल. या सामन्याचं धावतं समालोचन सांगण्यासाठी काय घडतील काय नाही या विभागातली गोड आवाज बालू पाटील. आइए बालू पाटील आगे का खुद का अको कॉल सुनाने के लिए कमेंट्री पर. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना रंगतोय, परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या समालोचकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, खूप चांगलं समालोचन केलं, त्या समालोचकांचा सन्मान आम्ही करणार आहोत. परंतु उद्या हेदुटणे विरुद्ध आगासन पहिला सामना, कौसा विरुद्ध वडवली बी दुसरा सामना, नागा विरुद्ध उसारगर तिसरा सामना, मानेरे विरुद्ध वाकळण चौथी मॅच, रवी देसाई म्हणजे रवी मात्रे यांचा संघ काटेच्या विरुद्ध खेळताना दिसेल. 5व्या मॅच मध्ये भोपर आणि तिसगाव हा 6वा सामना उद्या होईल. तर उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे हेदुटणे आणि आगासन संघ. तर मी विनंती करतो या संतोष मात्रे सर, आपला सन्मान आम्ही आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांना आपल्या शुभस्ते आपण कोपरखेडे गावचे भूमिपुत्र संतोष मात्रे सरांचा सन्मान करावा. नवी मुंबईमध्ये जवळपास 27 वर्ष ज्यांनी समालोचन क्षेत्र गाजवलं असे संतोष मात्रे सर, आणि त्यांचा सन्मान आम्ही ते करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये. धन्यवाद संतोष मात्रे सर, तुम्ही अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. यानंतर मी बाळू पाटील सरांना देखील विनंती करतो, आपण देखील या आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. वन ऑफ द लीजंड कॉमेंटेटर फ्रॉम कल्याण डोंबिवली विभाग, आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करतोय. हा आवाज देखील अनेक वर्ष सातत्याने दुमदुमतोय आपल्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. बाळू पाटील सर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांच्या वतीने, जे सह आयोजक आहेत नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इन्स्पायरिंग गुड हेल्थ चे MD, आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान झालाय बाळू पाटील यांचा. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण बाळू पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे उंबारली टीमला. या पण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, पुन्हा एकदा ऐकूया बाळू पाटील सरांना. धन्यवाद. थँक्यू. तर खूप चांगला मोमेंटो, चर्चा होती या मोमेंटोची, आणि आज तो आपल्याला देखील दिला गेला आहे सत्काराच्या स्वरूपाच्या माध्यमातून. सायकेला फलंदाज भावेश, नो सायकला सचिन, तर गोलंदाजी मार्कवर येतो बामाली संघाच्या माध्यमातून सचिन पावशे. पॉवर प्लेचं षटक शपल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला चेंडू बघितला तर वेगाने शरीराचा वेध घेतो. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि खातं उघडलं होतंय गावदे उंबारली संघाचं. डाव्या हवेत आपण म्हणतो 54. खेळ केला चांगला आपण म्हणतो बामाली संघाने. थोडासा अडचणीत होता, पण त्यानंतर संकटातून मात्र बाहेर काढण्याचं काम केलं होतं फलंदाज सूरज बोईरने. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय सचिन पावशे. सायकेला फलंदाज आपण पाहू शकता सचिन, ज्युनियर सचिन. आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन, आणि एक मिड विकेटला क्षेत्रक्षण. हा चेंडू खूप चांगला होता, ग्लान्स केला यावेळेला, कलाईचं मनगटाच्या सायने वळवला चेंडू शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव इथे कंप्लीट होते. सचिन थोडासा नाराज होतो या फटक्यावरती. असंख्य धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला.
2 धावा, कारण लक्ष आपण जर पाहिलं संतोष सर तर आपण पाहिलं 54 धावांचं लक्ष. संध्याकाळचं वातावरण आहे, या धावा इथून फाईट बॅक करू शकतोय. बम्माली संघ पहिल्यांदाच आपल्या विभागात खेळायला आला आहे आणि सांगितलं या स्पर्धेत खेळून आम्हाला खूप बरं वाटलं, कारण का एवढी मोठी स्पर्धा आम्ही प्रथमच खेळतोय. हा चेंडू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं उडवलाय, पायचा झेल होतं का, क्षेत्रक्षाने प्रयत्न केले होते. चेंडू नो लाईन्स मध्ये पडतो. यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव इथे पूर्ण होते का पायचं, आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. सुंदर रनिंग द बिटवीन तिकडे आपण पाहू शकता. 2 फलंदाजांमध्ये सचिन आणि भावेच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा. तर कालच्या दिवसाचा विचार केला तर काल 3 संघ आपण इथे पुढे सरकले आहेत. स्वर्गीय आपण इथं रिची मात्रे प्रतिष्ठान या संघाने 2 सामने जिंकले, बाय देखील मिळाले. गावदेवी वसार आणि वाडेगर संघाने 2-2 सामने जिंकलेत. आजच्या दिवसात गावदेवी घेसर संघाने 2 सामने जिंकले, जनमन दातुली संघाने 2 सामने जिंकलेत. आता पाहायचं इथून कोणता संघ 2 सामने जिंकतो आणि आज आपण तर चिठ्ठी कुणाच्या आपण भाग्यात येते आणि चिठ्ठी बायची चिठ्ठी कुणाला मिळते संतोष सर? लगेच संतोष सर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला सचिन राईट राऊंड तिकडे मार्क होतो. चेंडू खूप चांगला होता, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला, चांगला क्षेत्ररक्षण त्यासाठी या सर्कलला मध्ये आपण तर मिडॉनला 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. पहिला सामना जिंकल्यानंतर गावदेवी उंबारली संघाचा आत्मविश्वास वाढलाय. फलंदाजी भरपूर खोल आहे सर या संघाची, त्यामुळे भावेश आणि आता सचिन आत्मविश्वासाने फलंदाजी करतात, कारण ही विनिंग आपण हा सामना जिंकला त्यांना आत्मविश्वास मिळेल जास्ती, म्हणून त्यामुळे आत्मविश्वास प्राप्त करता येतात. इथून सचिन राऊंड तिकडे मार्क होतो. शाकेला भावेश पाटील शप्पल झाल्या ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख टायमिंग, छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. नक्कीच दिनेश दादा, तुमचा सर्वांना अभिमान वाटतोय, कारण तुमच्या मागे आपण तर गावदेवी खालडी संघाचे आपण खेळाडू आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचा तुम्हाला मोठा पाठबळ आहे. पुण्याला सचिन गोलंदाजी मार्कस टाकला भावेश तसं का 10 डबल डिजिटमध्ये. चेंडू लॉफ केला. यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार, षटकार. थँक्यू दिनेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण ते कोरोनाच्या महामारीच्या रोगावरती मात करून आपण तर ही स्पर्धा खेळली जाते, आणि ज्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण वॉर्डबॉय आणि नर्स देखील आपण पाहिल्या प्रथमोपचार करण्यासाठी. जर कोणत्या खेळाडूला जास्त दुखापत झाली, इजा झाली तर लगेच त्याच्यावरती आपण इतर प्रथमोपचार केला जाईल आणि ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था केली गेली. देव करो की ह्या स्पर्धेत त्याची गरज भासू नये संतोष सर, कारण का सर्व खेळाडू आपलेच आहेत, ग्रामीणचे खेळाडू आहेत, कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही आहे. तर आयोजकांना वाटतं की स्पर्धा मी सुरू केली ही सुखरूपरित्या पार पाडू, त्यासाठी एसट्यांचं पूजन केलं जातं. या आपण म्हणजे ग्रामस्थ आपण तर ग्रामदेवतेला देखील नमन केलं जातं, तिचं देखील पूजन केलं जातं. कारण का नेहमी आपण म्हणतो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणपतीला देखील आपण नमस्कार करतो आणि मग या स्पर्धेला सुरुवात करतो. आणि तशाच प्रकारची सुरुवात या गावदेवी खारडी संघाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून केली आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहू शकता. दुसरा दिवस देखील यशस्वीरित्या पार होताना दिसतो. अजून काही आपण म्हणजे तर मिनटं बाकी आहेत ही सामना स्पर्धा संपण्यासाठी. दुसरा दिवस तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता सूरज भोईर बघा SP काहीतरी खूण करतायत, फाईनलच्या क्षेत्राच्या थोडंसं डीप राहायला सांगतायत. सूरज भोईर येतोय खालीगाव एंडकडून, एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय उंबारली संघाने. सायकल सचिन भोईर, चेंडू ऑन द टोस, सुरेख फटका यावेळेला बघायला मिळतोय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला उडवलंय, आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. सचिनच्या बॅटमधून दणदणीत चौकार. गोड आवाज आपण ऐकला संतोष सर. या आवाजाने आपण म्हणजे इतकी प्रसिद्धी मिळाली परमेश माईला की तो आपण म्हणजे तर खूप उंच शिखरावर जाऊन बसलाय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला हा चेंडू पुन्हा एकदा ऑन द टोस खेळला यावेळेला. आता क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. सूरज गोलंदाजी मार्फत सूरज भोईर आणि सचिन भोईर कॅप्टन मैदानावर आहे. आत्मविश्वास खूप चांगला मिळाला आहे सचिन भोईरच्या बद्दल मी नक्कीच संतोषावर तुम्हाला सांगेल. रिस्पेक्ट टू खेळाडू, कारण का आम्हा समालोचकांना नेहमी सर म्हणून हाक मारतो. तो छोटा आहे मोठा आहे समालोचक ते बघत नाही की सचिन सांगतो मी रिस्पेक्ट करणार, मग माझे खेळाडू रिस्पेक्ट करतील तुमचं, आणि तो रिस्पेक्ट करतो नेहमी सचिन भोईर. तर संख्या 22 धावा आपण पाहू शकता. अतिशय चांगला खेळाडू आणि पंचांच्या विरुद्ध कधीच तक्रार करत नाहीये. सूरज शपलून ऑन साइडला सुरेख टायमिंग, चेंडू जातो यावेळेला आपण म्हणले तर सीमारेषा पार चौकार. शपल झाला आणि फायनलच्या डोक्यावर चेंडूला उडवला. सुरेख टायमिंग, चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 26 धावा. धावसंख्या 10 फलकात 26 धावा आपण पाहू शकता. 54 धावांचं लक्ष, कारण का अशोक पाटील देखील आमचे गुणलेखक त्यांचं कौतुक करतायत. इतका शांत स्वभावाचा खेळाडू मी पाहिला नाहीये. सूरज एकदम राऊंड तिकडे मार करतोय. हा चेंडू यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेतोय. टेकअप झाला होता सॉफ्टवेअरने. आपण इथे 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. आजचा दिवस या स्पर्धेचा आपण तर आमचा शेवटचा दिवस असणार आहे आणि शेवटच्या दिवसातील आमचा शेवटचा धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना, धन्यवाद देतो आमच्या गावदेवी खार्डी संघातील संपूर्ण दोन्ही संघ ज्युनियर असो आपण सिनियर संघ त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद देतो हेमंतला, धन्यवाद देतो दिनेशदादा पाटील यांना आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खार्डीला आम्ही धन्यवाद देतोय की आम्हाला या स्पर्धेत त्यांनी समालोचन करण्याची संधी दिली. शप्पलून ऑन साइडला यावेळेला शॉर्ट टर्मच्या डोक्यावरनं काढलाय. बघा डोक्याचा वापर केला जातोय, बुद्धीचा वापर केला जातोय. मगाशीच मी म्हणालो होतो की भावेश पाटील एक हाईट कमी आहे पण फाईट मैदानावर जास्त करताना दिसतो. आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. सामना खुला केला आता या 2 फलंदाजांनी. 54 धावांचं लक्ष असताना कोणत्या प्रकारचं दडपण घेतलं, 31 धावांची अभेद्य भागीदारी केली. कारण मगाच्या सामन्यात संतोष सर चुका केल्या होत्या, पण त्या चुका बाजूला ठेवून आता डोकं शांत ठेवून फलंदाजी करतात. कारण आत्मविश्वास त्यांना मिळवायचा या सामन्यातून आणि तो आत्मविश्वास मी तर म्हणेल भावेश आणि सचिनने मिळवलाय. सूरज राईट अप ओर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपतं यावेळेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बिनगडी बाद 31 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. बाबू एकही गडी बाद झाला. 31 धावा. बाबू भोईर आपण पाहू शकता व्यासपीठावर, वय वर्ष 95. नेहमी गावदेवी उंबारली संघाला सपोर्ट करतात. बघा चला लगेच सामना सुरू करायचा आहे. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस. पण उद्या खूप चांगले चांगले संघ परफॉर्मन्स करणार आहेत. उद्या वाकलन संघ असणारे, आपण तर चेस द गेम वडवली संघ उद्या असणारे. उद्या आपण पाहिलं तर हेडूटने आगासन पहिला सामना कौसा वडवली बी, नागाव विपक्ष उसारगर, मानेर विपक्ष वाकलन, देसाई रवीचा संघ खेळता दिसत नाही. त्याबरोबर काटाई संघ परफॉर्मन्स करेल तर भोपर विपक्ष तिसगाव, बलाढ्य संघ आपण पाहू शकता 12 कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ आपण पाहू शकता. काटाई संघाचा जर विचार केला तर यावर्षी खूप चांगली कामगिरी करतोय संतोष सर. काय कामगिरी करतोय संदीप फुटाणे अँड कंपनी. काय गोलंदाजी संदीप फुटाणे करतो, काय फलंदाजी करतो संदीप फुटाणे. 1 मॅन आर्मी. दोन 2018ची मॅच पुन्हा एकदा लागली वाकलन विपक्ष मानेरे. चेंडू बॅट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय यावेळेला, फलंदाज बाद होतोय. सचिन बॅक्टी पवेलियन. सूरज चांगला झेल पकडतोय. भावेशचं मी तुम्हाला एक रेकॉर्ड देखील सांगाल. रायगड नगरीमध्ये जाऊन 6 चेंडू 6 षटकार मारणारा खेळाडू ठरलाय भावेश पाटील. तर बरेचसे खेळाडू गेलेत रायगडमध्ये खेळायला, पण अजून त्यांच्या नावावरती विक्रम झाला. पण या खेळाडूच्या नावावरती मी सांगाल 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे, अभद्य विक्रम राहिला आहे. नवीन फलंदाज कुमार मगाशी देखील चांगली फलंदाजी केली होती खिडूकपाड्याच्या मैदानावर.
यश मिळवतोय गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला पंकज पाऊस गोलंदाजी मार्कवर येतोय. 17 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. पंकज हा चेंडू यावेळेला आपण पहिले थोडासा बाहेर आले होते, कट करायचा होता चेंडू, पण चेंडू वेगाने मात्र यावेळेला निघून जातो यष्टेक्षाकडे. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूची समाप्ती होते. 23 धावांची गरज आहे. मारा स्ट्राईकला भावेश सफल झाले यावेळेला. बघा घुटना टेक तमाशा देख फटका दाखवता स्क्वेअरच्या डोक्यावर चेंडूला काढायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला म्हणजे पंकजचं कौतुक करेल. जरी आपण इथे धावा कमी आहेत आपल्याकडे, पण तरी पण मात्र इथून फाईट बॅक करतोय, लढतोय मैदानावर. पंकज पण एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. सायकेलला भावेश पाटील आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता, बॅटरमॅनने चेंडू टाकला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला आपण गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येतो, पॉईंटवरनं चेंडूला फीड करतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तसं काय धाव फल करते आपण पाहू शकता. 32 धावा, चांगली गोलंदाजी करतो. पंकजचं कौतुक करेल मी. धावा मात्र आपण इथं रोखल्यात या षटकाचा. स्ट्रायकेनला फलंदाज कुमार पाटील पंचांकडून गाड घेतोय. नेहमी सलामीला येणारा फलंदाज आज 3ऱ्या क्रमांकावर येतो या स्पर्धेमध्ये. कुठेतरी रणनीती आखली जाते आपण कॅप्टन सचिन भोईरच्या माध्यमातून. पंकज गोलंदाजी मार्कवर. 30 षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकेनला कुमार पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईट लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट, एक लॉंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडूला काढलाय. लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तसं काय धाफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 34 धावा आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 3 संघ पुढे सरकतील, त्यामध्ये ड्रॉ देखील होतील आणि कोणाला बायची चिठ्ठी मिळते पाहायचंय. या 3 संघांमधील कोणता संघ भाग्यदा ठरतोय त्याला बाय मिळेल. पुढे पंकज गोलंदाजी मार्कवर. सायकेनला आपण पाहू शकता. कुमार 20 धावांची गरज आहे. हा चेंडू पाकपुढे जाऊन यावेळेला स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला सीमा पार, चौकार. तर येणारे आपण पाहू शकता यावेळेला 12 चेंडू आणि आपण बघितलं तर 16 धावांची गरज आहे. विकेटचा जर विचार केला अशोक पाटील आम्हाला सांगतात विकेट गेल्यात. आपण बघितलं तर विपक्ष संघाचे प्रथम फलंदाजी करताना बामाली संघ 7 गडी बाद केलेत. 53 आपण बघितलं धावा केल्यात आणि इथे मात्र एकच गडी बाद झालाय. तर आता मात्र येणारे आपण बघितलं तर 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अशोक पाटील खूप चांगलं गुणलेखन करतायत त्यांच्या माध्यमातून. अतिशय चांगलं गुणलेखन केलं जातं. तेवढं चांगले समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. खरोखर जबरदस्त आपलं काम सोपं करतात संतोष सर मी तर म्हणेल. कारण की चेंडू आणि आपण तर किती धावा पाहिजेत चांगलं समीकरण आम्हाला दाखवून देत आहेत ते. तर गोलंदाजी मार्कवर येतं बामाली संघाच्या माध्यमातून. सचिन पावशे येतोय. सायकेनला आपण पाहू शकता यावेळेला भावेश पाटील चांगली फलंदाजी करतोय, डोकं शांत ठेवून फलंदाजी करतोय. कसं आपण बघितलं तर भावेशला माहिती मोठे फटके मारची काही गरज नाही आहे. सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतोय. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कुमारसारखा आक्रमक फलंदाज नो स्ट्राईक एंडला आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. लॉंग लेटरीजमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण, पॉईंटला आपण पाहू शकता. गली रिझनमध्ये पाहू शकता. एक कव्हर पॉईंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सचिन गोलंदाजी मार्कवर खडीगाव एंडकडून. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. ऑन साईडला खेळायचं पण चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो. याला मिडविकेट रिजन मध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 40 धावा आपण पाहू शकता. कारण लक्ष जर बघितलं 54 धावांचं आहे. आणि आता समीकरण आपण पाहू शकता यावेळेला 11 चेंडू 14 धावांची गरज आहे.
सचिन पावसे राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मी खरोखर कौतुक करेन बामाली संघाचं. धावा जरी कमी आहेत पण सहजासहजी हार पत्करायला तयार नाही संतोष सर. सामन्यामध्ये अजूनही आपण इथं आपलं आव्हान जिवंत ठेवलंय गोलंदाजांनी. खरं भरपूर विकेट पहिल्या सत्रामध्ये 2 षटकामध्ये गेले होते. त्यानंतर चांगला कमबॅक केलं सचिन. गोलंदाजी मार्कस टाकला भावेशला आपण पाहू शकता. चेंडू शप्पल होऊन ऑन साइडला नजाकत भरा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेला फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. नक्कीच तर पंकज गोलंदाजी मार्कवर काय फलंदाजी करतोय भावेश. नजाकत भरी फलंदाजी. आत्मविश्वासाने संतोष सर फलंदाजी करतोय. जरी आपण सामना जिंकण्याच्या आपण ते उंबरठा पण आपली बघितलं आपली गुणवत्ता पेश करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला. स्क्वेअर लेगला चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक घेतो यावेळेला आणि फलंदाज बाद. थोडंसं नियंत्रण यावेळेला मी तर म्हणेल आपण बघितलं तर कुठेतरी नियंत्रण संतुलन नव्हतं यावेळेला हवेचं आणि बाद होतं यावेळेला. थँक्यू. 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो यावेळेला प्रेम आणि आपण पाहू शकता कुमार पाटीलची जोडी. अजूनही राजकुमार बाकी आहे. केबल बाकी आहे फलंदाजीला येणं. फलंदाजी भरपूर चांगली आहे या गावदेवी उंबारली संघाकडे. देवेंद्र पाटील यष्टीरक्षक फलंदाज उपयुक्त फलंदाज आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर खडीगाव एंडकडून सायकलला कुमार पाटीलला आपण पाहू शकता. अच्छा कुमार पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतो. चेंडू लॉफ केला यावेळेला. ताकद यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. ताकद थोडीशी कमी पडली आणि फलंदाज बाद होतो यावेळेला. कुमार पाटील बॅक टू पवेलियन. सात चेंडू 10 धावा 9 चालतील. विकेट कमी आहेत. मगाच्या सामन्याचा मॅच मानकरी मगाच्या सामन्याचा हिरो राजकुमार पाटील आणि प्रेमी जोडी मैदानात आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 चालू शकतात. काय सामना इथे रंगताना दिसतोय. कौतुक करेल मी बामाली संघाचा संतोष सर. जरी आपण इथं धावा कमी होत्या त्यांच्याकडे विकेट आधी गेले होते पण त्यानंतर पार्टनरशिप करून सामन्यामध्ये आपण इथं आव्हान अजूनही टिकून ठेवलंय. अस्तित्व टिकून ठेवलंय आपलं. ट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पहिले तर यावेळेला सचिन पावशे ही 5वी वेळ आली आहे. ट्रिक एकही झाली नाही. 5 संध्या आल्या होत्या. संधीचं सोनं करतं का पाहिजे सचिन पावशे. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. प्रेम भोईरला आपण पाहू शकता. 7 चेंडू आणि धावा हव्यात. आपण इथं 10 धावांची गरज आहे. 9 चालू शकतात. चेंडू यावेळेला बघितलं तर डबल शॉट इथं लागलाय. शप्पल ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला आणि बॅटच्या आपण इथं मागे चेंडू लागतो आणि 1 धाव ते कंप्लीट केलं. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा आपण पाहू शकता. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 8 चालू शकतात. पण आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कौतुक करेल मी बामाली संघाचं. खूप चांगली फाईडबॅक दिली कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमच आले खेळायला आणि चांगला परफॉर्मन्स दिलाय. सदस्य हार जीत हा खेळाचा भाग आहे पण तुम्ही चांगले फाईडबॅक केले हे फार महत्त्वाचं आहे. कौतुक करेल मी तुमचं कारण की चिंचोलीच्या मैदानात टॉप 4 मध्ये देखील तो संघ पोहोचलाय. त्यांनी आयोजकांना सांगितलं की आम्ही मोठी स्पर्धा खेळतो. आम्ही उद्या येऊ खेळायला. त्यामुळे आयोजकांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांनी इथे थांबून आपण इथं चांगला खेळ केलाय. खरोखर धन्यवाद. तेवढं कमी आहे या संघाला. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सचिन पावसे पुन्हा एकदा येतोय. सिनियर येतोय. 2 आहेत संतोष सर. ज्युनियर सिनियर
बघा याच का आपण पाहिलं तर एक शिळगावच्या संघामध्ये 3 महेश आहेत. 3 महेश आहेत. महेश अलिमकर, महेश पावसे आणि महेश काठे. महेश भोईर का? तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहिलं तर सचिन पावसे येतोय ज्युनियर. स्ट्रायकरला फलंदाज प्रेम. चेंडू यावेळेला लिडिंग एजे, फलंदाज बाद, बिग विकेट. सुरेख झेल पकडला तर सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. सामन्यामध्ये आहे गोलंदाजी मार्कवर सचिन पावसे ज्युनियर एक विकेट घेऊन पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय बामाली संघ. खरोखर कौतुक करेल मी या संघाचं. हा जीत खेळाचा भाग आहे, पण खरोखर काय लढला इथं मात्र मैदानात. सचिन गोलंदाजी मार्कवर टाकायला आपण पाहू शकता. वेळेला देवेंद्र पाटील यष्टी रक्षक फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागणारे 5 चेंडू आणि आपण पाहू शकता 9 धावांची गरज आहे. 8 चालू शकतात. राजकुमार 9 स्ट्राईकला आहे. चेंडू यावेळेला सुरेख गोलंदाजी बघायला मिळेल. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. संतोष सर सामना जिंकणार कोण इथून? गावदेवी उंबारली की बामाल्ली, बामाल्ली की उंबारली? प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि प्रश्नचिन्हाचं उत्तर मिळणार आहे 4 चेंडू नंतर. जबरदस्त फाईट बॅक करतोय बघा. बामाली संघाचं कौतुक करेल मी. खरोखर जबरदस्त लढलाय. योद्ध्यासारखा लढतोय कुणाल सर. हार पत्काराला तयार नाहीये. 4 चेंडू 9 धावा. 8 धावे चालू शकतात. विकेटच्या आधारावे सचिन पावशे ज्युनियर. स्ट्रायकेनला देवेंद्र पाटील. हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. 2 चेंडूच्या गॅप मधनं आउटफील्ड पास आहे. चेंडू जातोय यावेळेला थर्ड मॅन बाउंड्री बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. शॉर्ट अँड वाईड चेंडू टाकला आणि बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. ही नजाकत आहे देवेंद्र पाटीलची. आता मात्र 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 चालू शकतायत. सामना अजूनही संपला नाही संतोष सर. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत. संघर्ष दोन्ही संघांचा सुरू आहेत. एका बाजूने धावा वाचवण्याचा तर एका बाजूने संघर्ष सुरू आहे धावा कुटण्याचा. कुणाचा संघर्ष इथं चांगला ठरतो पाहिजे. जो संघ चांगला खेळ करेल तो विजय संपादन करेल. सचिन पावसे ज्युनियर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला देवेंद्र पाटील. चेंडू सॉफ्टने यावेळेला बॉटमचा वापर केला. 1 धाव पूर्ण केली आहे. पाच दुसरी धाव पूर्ण करतो का देवेंद्रची? त्याच्या वेगाने धाव पूर्ण करतो. यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकाती 51 धावा. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चालू शकतायत कारण विकेट कमी गेलेत गावदेवी उंबारली संघाचं. कौतुक करेल संतोष सर. देवेंद्र बघा किती वेगाने धावतोय. नक्कीच कुणाल सर रेकॉर्ड देखील या खेळाडूच्या नावावर 100 फेऱ्या मारल्यात आपल्या ग्राउंडला आणि बक्षीस देखील किती मिळालं होतं उंबारलीच्या ग्राउंडला. कंटिन्यू 100 राऊंड मारले ते बक्षीस भरपूर मिळालं होतं. कौतुक देखील भरपूर झालं होतं. फिटनेसवरती भरपूर लक्ष देतो देवेंद्र पाटील. नक्कीच एक विक्रम झाला होता. भरपूर पारितोषिक देखील त्याला मिळालं होतं. तो एक मनोरंजन आपण पहिले तर भाग आता. पण आता खेळाच्याकडे आपण जाऊया. येणारे 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. 2 चालू शकतात. काय सामना झालाय. जसा पाहिजे होता तसा सामना कुणाल सर प्रेक्षकांना बघायला मिळतोय. शेवटच्या सत्रामध्ये अंतिम सामना पाहिजेच. कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेतोय? बामाल्ली की आपण पहिले तर गावदेवी उंबारली? सचिन. चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंच वाईड चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 52 धावा. 2 धावांची गरज आहे आता. चेंडू बाकेत आपण जर विचार केला तर आता 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 चालू शकतायत.
संतोष सर आपण म्हणतो यावेळेला गोलंदाजाने चुकी केली, जास्त चेंडू फास्ट टाकायला गेला, वेगावरती सॉरवायला गेला आणि तिथून सामना आपण तो चेंडू लेगस्टम्प सोडून जातोय. आता येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज, एक चालू शकतोय. विकेट कमी आहेत गावदे उंबारली संघाचे. जबरदस्त फाईट दिली आहे मित्र म्हणजे कुणाचं कौतुक करेल या बामाली संघाचं. हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे, पण तुम्ही आपण पाहू शकता चांगला फाईट बॅक केलंय. चेंडू यावेळेला सॉफ्ट निकट एक धाव कंप्लीट केली जाते. यावेळेला मे स्पीड आणि चेंडू जातोय सीमा पार. गावदेव उंबारली संघ विजय संपादन करतोय. अभिनंदन गावदेव उंबारली संघ आणि कौतुक करेल मी बामाली संघाचं. काय फाईट बॅक दिलंय ते, खरोखर जबरदस्त फाईट बॅक दिलंय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 3 टीमचे कॅप्टन या. चला घेसर, दातिवली आणि उंबारली संघाचे कॅप्टन या. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अशोक पाटील आम्हाला सांगतील. दहा धावा देऊन 4 गडी बाद केलेत. सोमनाथ भोईर यायचंय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सोमनाथ या. संजय अलिमकर देखील येत आहेत. स्वागत आहे संजय आपलं देखील. सोमनाथ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर अनंत पाटील